माझे सर्वप्रथम सहानुभूती आहे. हं. ज्या लहान मुलांचे जीव गेलेले आहे, जे नागरिक या बिबट्यांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत आणि त्यांचा जीव धोक्यात आहे, त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे. मला वाटतं ही जी चर्चा आहे, हे मानव विरुद्ध बिबट्या हा जो अँगल आहे, यापेक्षा या सर्व गोष्टींची जबाबदार यंत्रणा कुठली, तर ती आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे वन विभाग आणि अॅनिमल हजबंड्री म्हणजे पशुसंवर्धन खातं. आता होतंय काय, अनेक वेळा मी स्वतः प्राणी कल्याण समितीमध्ये काम केलेलं आहे. मुळात आपल्याकडे योग्य धोरणच नाहीये, योग्य सर्वे होत नाही की किती एरियामध्ये किती बिबटे किंवा अन्य कुठले प्राणी आहेत. जेव्हा अशी कुठली तरी घटना घडते, जेव्हा नागरिकांचा दबाव वाढतो, तेव्हा कुठेतरी बिबट्यांना ठार मारा किंवा इतर प्राणींना जेरबंद करा आणि कुठेतरी डांबून ठेवा, असा एक तात्पुरता उपाय मला वाटतं हा होतो. परत थोड्या दिवसांनी परत देशात ही परिस्थिती येते. एका बाजूला केंद्र सरकार, माननीय पंतप्रधान हे चित्त्याला बिबट्याला इम्पोर्ट करतात, त्याचे फोटो व्हिडिओज पोस्ट करतात आणि एका बाजूला आपण ही चर्चा करतोय की महाराष्ट्रात बिबट्यांना ठार मारायचं का त्यांची नसबंदी करायची. ही किती दुर्दैवी चर्चा आहे. यात मुळात त्या प्राणीलाही काही कळत नाही, जे नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे त्यांनाही काय कळत नाही. आणि या सगळ्या गोंधळामध्ये मुळात जी यंत्रणा आहे, जी गव्हर्नमेंट एजन्सी आहे, त्यावर आपण कधी काही काम करणार आहोत का नाही, हा एक प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं जर शासनाला याबद्दल लॉंग टर्म उपाय काढायचे असतील तर इतर देशात कसं ते प्रिझर्व करतात प्राण्यांना, कसं त्यांची कार्यपद्धती असते. कारण का अनेक वेळा मी बघितलेलं आहे की एखादा बिबट्या किंवा एखादा बुल किंवा किंवा अशी कुठली वाईल्ड ॲनिमल कुठली मानवी वस्तीत आली, तर खरं तर यांच्या वन विभागाकडे योग्य यंत्रणा किंवा कुठले की अशा वेळी इमर्जन्सीला काय काम करावं हेच नसतं. सगळा सावळा गोंधळ असतो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की ही जी संबंधित सरकारी यंत्रणा, वन विभाग असो, इतर डिपार्टमेंट असो, यांनी योग्य धोरण, सर्वे कशा प्रकारे आपण ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट टाळता येईल हे बघायला पाहिजे.